श्रीरामपूर पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे 4 आणि महाआघाडीचे 4 उमेदवार निवडून आले असल्या कारणामुळे सभापती आणि उपसभापती पदाची निवड ईश्वर चिठ्ठीने होणार हे निश्चित होतं। सभापती पदासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने अरुण पाटील नाईक आणि उपसभापती पदासाठी विजय शिंदे हे उभे होते, तर महाआघाडीच्या वतीने सभापती पदासाठी दीपक पटारे आणि उपसभापती पदासाठी बाळासाहेब तोरणे हे उभे होते। तेव्हा 14 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजता ईश्वर चिठ्ठीने श्रीरामपूर पंचायत समितीची सत्ता महाआघाडीच्या ताब्यात मिळाली। तर या प्रसंगी सभापतीपदी म्हणून दीपक पटारे आणि उपसभापतीपदी बाळासाहेब तोरणे यांची निवड झाली। निवड होताच महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर पंचायत समितीच्या आवारात जल्लोष केला। या प्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार भानुदास मुरकुटे, आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विजयानंतर आता रावणाचा अंत सुरू झाला असून लवकरच या तालुक्यात रामराज्य येईल असा टोला ससानेंचं नाव न घेता दीपक पटारे यांनी लगावला। आजचा जो विजय आहे हा खरं म्हणजे सर्वसामान्य जनतेचा विजय आहे। सर्वसामान्य माणसाने आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि ह्या निवडीमध्ये जो कौल आम्हाला मिळाला तो खरं म्हणजे सत्तेचा विजय झालेला आहे आणि जे असत्य होतं त्याचा नायनाट या निमित्ताने झालेला आहे। तर म्हणून या निवडणुकीमध्ये ज्या ज्या घटकांनी सर्वांनी आदरणीय मुरकुटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय कांबळे साहेब, अनुताई या सर्वांनी साथ दिलाय। आमचे बळवंतराव मोठे, बीजेपी असे सर्व मिळून आघाडी महाआघाडीची ही सांगड नगरपालिकेमध्ये घातली गेली आणि तिथून जी घोडदौड सुरू झाली। आदरणीय आमचे मित्र सिद्धार्थजी मुरकुटे यांनी मोठं साथ या निमित्ताने दिली। आमच्या सभापतीताई वंदना राऊत, मंजुश्रीताई मुरकुटे, संगीताताई गांगुर्डे, आमच्या कानडेताई, मोरेताई, सोपन गायकवाड आणि आमच्या सोपनराव नाना आणि आमच्या भारतीताई कांबळे, आपण सर्वांनी राजू पाटील आहेर, आमचे शरदजी नवले, आपण सर्वांनी मनापासून साथ सहकार्य केलं आणि म्हणून हे निवड आपल्याला आज पाहायला मिळते। आणि म्हणून निश्चितपणाने आजची ही जी निवड झालेली आहे ही चिठ्ठीतून निघालेली आहे। म्हणून नशीब आमचं खरं म्हणजे बलवत्तर होतं, आमचं नशीब चांगलं होतं, आमचं कर्म चांगलं होतं आणि कर्म चांगलं असेल तर निश्चितपणाने परमेश्वर सुद्धा त्या चांगल्या कामाच्या पाठीशी उभा राहतो। आणि म्हणून आता भविष्यकाळामध्ये अतिशय चांगलं काम या तालुक्यामध्ये सुरू झालं आहे, नगरपालिकेमध्ये शहरामध्ये चांगलं काम सुरू झालेलं आहे। आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा याच पद्धतीचं काम सुरू होणार आणि एकंदरीत त्यानंतर तालुक्याचा मोठा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं काम आम्ही सर्वजण मिळून करू एवढीच या निमित्ताने सांगतो। आजच्या या पंचायत समितीच्या श्रीरामपूर तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तालुक्याचे सभापती आजचे दीपकराव पटारे, उपसभापती मी स्वतः बाळासाहेब तोरणे या दोघांना निवडून देण्यामध्ये तालुका महाविकास आघाडी या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मोठ्या जोमाने प्रयत्न केले आणि या तालुक्यातील सर्व जनतेच्या सदिच्छा या गणातील आणि गटातील शरदराव नवले जिल्हा परिषद सदस्य, गणातून मी बाळासाहेब तोरणे आणि या दोघांना निवडून आणण्यासाठी माझ्याबरोबर असलेले आमचे विद्यमान संचालक नितीन पाटील बनकर, आमचे गावचे सर्व रामभाऊ अण्णा, त्याचप्रमाणे आमचे युवा नेतृत्व वायजी बनकर, आमचे सोनलजी तोरणे, आमचे निळकंठ बनकर आणि आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक यांच्या नेतृत्वाखाली या सर्व गावातल्या तमाम जनतेने अतिशय प्रेमाने मतदान केलं आणि आम्हाला भरघोस मताने या गणातून आणि गटातून आम्हाला दोघांनाही निवडून दिलं। त्याचा परिपाक म्हणून आज या जनतेने दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावर आज परत या जनतेने आमच्यासाठी सगळं देवाला इतकं पाण्यात ठेवलं का सेवा इतक्या आमच्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या, प्रत्येकाने ते देवाजवळ नवस बोलले आणि आज आम्ही याचा परिपाक म्हणून आज या ठिकाणी उपसभापती म्हणून मी आणि स्वतः दीपक पटारे सभापती म्हणून विराजमान झालो आहेत। या जनतेने दिलेल्या या आजचे हे श्रेय हे सर्व जनतेचं आहे। आजचा तो विजय आहे हा या जनतेला आपण अर्पण करतो आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या या गटाचा आणि पूर्ण तालुक्याचा विकास करण्यामध्ये आपला मोलाचा सहभाग आमचा राहील। ज्या वेळेस लोकांना अडचणी असतील त्यावेळी आम्ही प्रत्येक ठिकाणी त्यांच्या अडचणी त्यांना सहकार्य तालुक्यातून करू आणि तालुक्याचा विकास करण्याचा आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या पदाच्या माध्यमातून करू। न्यूज रिपोर्टर गोविंद साळुंके, एस9 मीडिया, श्रीरामपूर।